हे गाईज, तर कशा आहात सगळे. आज मी निघाली आहे घरी जायला, म्हणजेच माझ्या मम्मीकडे मुंबईला. कारण आज कुणाल गेला होता गावी, सो विचार केला मी घरी राहून काय करणार. सो 2 दिवस मम्मीकडे मस्त खाऊन पिऊन राहायचं, आराम करायचं आणि मग यायचं. सो इथे मी रेडी झाली आहे आणि मी निघाली आहे, कारण माझी ऑटो आली होती खाली. आणि आज खूप दिवसांनी ऑटोने प्रवास केले. पोचले स्टेशनला तिकीट काढलं आणि सरळ थेट गेले प्लॅटफॉर्मला पोचताच ट्रेन आली होती. सो ट्रेनचा प्रवाससुद्धा आज खूप महिन्याने केला आहे. ट्रेन खूपच खाली होती, सो एकदम रिलॅक्समध्ये बसले होते. त्यानंतर वातावरण बाहेरचं खूपच छान झालं होता, पाऊस पडून. पोचले मी घरी पोचताच आम्ही निघालो विजय सेल्समध्ये ॲक्वागार्ड घ्यायला, कारण पप्पांनी ऑलरेडी ॲक्वागार्ड बघून ठेवला होता. सो डायरेक्ट घ्यायला गेलो, तर हा ॲक्वागार्ड व्हाईटवाला आम्ही चूज केला. त्यानंतर बिलिंग केलं आणि सरळ गेलो लॅपटॉपच्या सेक्शनमध्ये. इथं मॅकबुक एअर आम्हाला घ्यायचं आहे, म्हणजेच मला आणि कुणालला. सो मी हा जस्ट प्राइजिंग आणि ह्याचे सेटिंग्स बघत होते. हा मला आवडला आहे, सो विचार केला डायरेक्ट 15 ऑगस्टच्या ऑफरमध्ये आपण घेऊया. त्यानंतर मम्मीने बघितला आयफोन, कारण तिला घ्यायचा आहे आता आयफोन. अँड्रॉईडला ती कंटाळली आहे. सो मला बोलते आता आपण 16 प्रो घेऊया, नाही तर 16 प्रो मॅक्स घेऊया. तर पप्पा बोलले काही गरज नाही आहे, आपण छोटा घेऊया 16 किंवा 16 प्रो. तर मी म्हटलं 16 प्रो घेण्यापेक्षा आता आपण 17 घेऊया, कारण 2 महिन्यांनी 17 लॉन्च होणार आहे. सो आम्ही 17वर स्विच होणार आहे, कारण 16 प्रो ऑलरेडी आमच्या घरी 2 जणांकडे आहे. सो 16 प्रो कॅन्सल. त्यानंतर मी आणि पप्पा मम्मीला ड्रॉप केलं घरी आणि आम्ही निघालो सायनला गुरुकृपामध्ये छोले समोसा खायला, जो खूप फेमस आहे. आणि इकडे गुरुकृपाला आम्ही पोचलो. गुरुकृपाला पोचताच आम्ही आतमध्ये एंटर झालो, तर खूप जास्त रश होती. आम्ही डिरेक्टली आतमध्ये गेलो, तेही AC सेक्शनमध्ये. त्यानंतर आमची इथे ऑर्डर केला आम्ही छोले समोसा, आणि आमची ऑर्डर आली हा छोले समोसा. खूप ऑसम आणि खूप टेम्पटिंग लागतो. कधीतरी तुम्ही ट्राय करा. A1चा समोसा ह्याला बोलतात. हा समोसा नवी मुंबईला कुठेच मिळत नाही. आणि इकडे जर तुम्हाला बल्कमध्ये समोसा घ्यायचा असेल तर दुसऱ्या सेक्शनमध्ये समोसेसुद्धा भेटतात. वेगवेगळ्या टाईपचे समोसे आणि गरम गरम असतात, लाईक चीज आलू समोसा, चीज पनीर समोसा, चीज कॉर्न समोसा. तर खूप टेस्टी आणि खूप यमी असतो. मला खूप दिवसापासून खायचं होतं आणि माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. सो मी निघाली आहे घरी आणि असा होता आजचा दिवस. भेटूया आपण नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. बाय एव्हरीवन.